जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। हो तुला पायी आलो, कशा पायी आलो, मांडला काहुनी पसारा, चालला प्रवास भेटेल गा कोण्या ठाई थारा, उमगना काही देवा डोई तुझ्या पायी देवा, छाया तुझी काया तुझी तुझा देह सारा, विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा, अथ तुझी इति तुझी तुझी दावी वाटगा, विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा, अथ तुझी इति तुझी तुझी दावी वाटगा। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। विठ्ठला विठ्ठला। आणि ती प्रार्थना महाराजांनी अंतःकरणपूर्वक या भाविकांची श्रद्धा ती ओळखून महाराजांनी हा होणारा 172वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या पंचक्रोशीला द्यावा, ती सेवा पूर्ण करण्याकरता तालुक्यातील सर्व पदाधिकारी असतील, सर्व या इथं भूमिपूजनासाठी स्थळ पाहणीसाठी महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण इथं भाविक जमलात, सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो। खऱ्या अर्थाने महंत रामगिरीजी महाराजांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे की सप्त्याचं नारळ हे पुण्यतिथी पुंतांब्याला जाहीर होतं, परंतु आज महाराजांनी इथं आपल्या सर्वांच्या भक्तांच्या शब्दाला मान देऊन इथं उपस्थिती दर्शवली। सर्वप्रथम आपण सर्व भक्तगणांच्या महाराजांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं। महाराजांनी आज स्थळ पाहणी आणि या उपस्थिती दर्शवली म्हणजे आपला जवळपास सप्ताह फायनल आहे। फक्त आज महाराज पण बोलणार नाही, आपण पण बोलायचं नाही। तरी मला सर्वांनी इथं बोलण्याची 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी महाराजांचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो। आताच 2 मिनिटांपूर्वी महाराजांनी गारखेडात रोकडोबा हनुमान मंदिरासाठी मंदिराचं काम चालू आहे आणि तिथं महाराजांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन होऊन कामाची सुरुवात झाली होती आणि सदिच्छा मंदिराचं काम बघण्यासाठी 5-10 मिनिटं इथं येण्यास उशीर झाला। आज त्या मंदिरासाठी नारायणगिरी महाराज फाउंडेशन आमचे मोठे बंधू विष्णू भागवत यांच्या वतीनं 5 लाख रुपयाची आपण त्या मंदिरासाठी देणगी दिली। तरी महाराजांनी आम्हाला सर्वांना इथं आशीर्वाद द्यावा आणि सप्त्यासाठी पुढील कार्यासाठी शुभेच्छा द्यावा आणि आम्हाला तयारीचे आदेश द्यावे। धन्यवाद। जय महाराज। चालला प्रवास भेटेल गा कोण्या
ठाई थारा उमगना काही देवा डोई तुझ्या पायी देवा छाया तुझी काया तुझी तुझा देह सारा विठ्ठला